गेले 3 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे। गेल्या 3 वर्षामध्ये सगळ्या खात्यांचा कारभार हे सरकार अस्तित्वात आहे की नाही अशा पद्धतीने सुरू आहे। आमचे काही सहकारी मित्र हे एखादं निवेदन मुख्यमंत्र्यांना देताना फोटो छापून आणतात, एखादं निवेदन संबंधित मंत्र्यांना देऊन फोटो छापून आणतात आणि आम्ही कशा चर्चा करतोय आणि कसा निर्णय झाला आहे असं सांगतात। परंतु प्रत्यक्षपणे निवेदन देणं आणि चर्चा होणं आणि निर्णय होणं याच्यामध्ये खूप अंतर आहे। हेच अजून प्रशासकीय कामकाज आमच्या काही सहकाऱ्यांना कळलेलं नाही। आपण आता आरोग्य म्हणजे जिल्हा आरोग्य केंद्राबद्दल विचारलं। मी गेले 8 दिवस पेपरला वाचतोय, कोणीतरी एका लोकप्रतिनिधींनी ताबडतोब सोय केली आणि अद्यापपर्यंत सोय झालेली नाही। अशाच पद्धतीनं घरांना परवानगी देण्याचे अधिकार हे संबंधित ग्रामपंचायतीला होते, ते सरकारनं काढून घेतले आणि काही लोक निवेदन मंत्र्यांना देऊन आमच्या कोणाकरता निर्णय झाला की घरा बांधणीचे अधिकार हे ग्रामपंचायतीला देण्यात लवकरच येतील। आज या गोष्टीला 2 वर्ष झाली, फक्त त्यांच्या बातम्या येतात, काहीच होत नाही। रत्नागिरी जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांच्या नेमणुका आम्ही करून घेतल्यात असं सांगितलं जातं। प्रत्यक्षपणे रत्नागिरी जिल्ह्यातली सगळीच म्हणजे आपलं हे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तसंच बाकीची जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, या आरोग्य केंद्रांची देखील अत्यंत वाईट परिस्थिती आहे। हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या संपूर्ण विकास कामांची आहे। गेल्या 3 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही पाणी योजना मंजूर होऊ शकलेली नाही, गेल्या 15 वर्षामध्ये गावागावातले रस्ते होत नाही म्हणून कधीही कोणाला मोर्चे काढावे लागले नव्हते, उपोषणाला बसावं लागलं नव्हतं। आज आपण पाहतोय की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणच्या लोकांना रस्त्यांकरता उपोषणाला बसावं लागतंय, मोर्चे काढावे लागतायत। आणि हे कधी घडतंय तर रत्नागिरी जिल्ह्याला 4 लाल दिवे आहेत। एक केंद्रीय मंत्री आनंद गीते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ह्या सुद्धा लाल दिव्याच्या गाडीत बसतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 लाल दिवे आहेत। या 4 लाल दिवे मिळाले, परंतु आरोप करणं, टीका करणं, दुसऱ्याला दोष देणं आणि त्या ठिकाणी एखादी एसटीवर दगड मारून आम्ही काहीतरी जनतेकरता फार काही करतो आहोत असं दाखवणं हे किती सोपं असतं। पण प्रत्यक्षपणे सत्ता मिळाल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून विकास करणं हे किती अवघड असतं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या 2 पक्षांच्या वादामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाचं संपूर्ण वाटोळं लागलंय, बट्ट्या बोळ उडालेला आहे आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांना विकास करण्याचं सूत्रच या ठिकाणी अवगत झालेलं नाही। त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर अनेक उदाहरणं देता येतील। गेले 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन महोत्सव त्या ठिकाणी भरवला गेला। यंदा पर्यटन महोत्सव भरवला गेला नाही किंवा तो भरवण्याचं नियोजन दिसत नाही। गेले 2 वर्ष केंद्रीय मंत्री आणि आनंद गीते आणि पालकमंत्री रवींद्र वायकर आम्ही 678 कोटी रुपयांचा पर्यटन विकासाचा आराखडा तयार केलेला आहे। हे वायकरांनी मांडायचं आणि गीतेनी सांगायचं मी तो ताबडतोब वर्षभरामध्ये मंजूर करून आणतो। 1 रुपयासुद्धा त्या आराखड्यातून या रत्नागिरी जिल्ह्याला मंजूर झालेला नाही। पाणी योजनांकरता पैसे नाही, रस्त्यांचा संपूर्णपणे खेळखंडोबा या ठिकाणी झालेला आहे, पर्यटनाकरता पैसे नाहीत। इथं पर्सिस्नेट आणि पारंपरिक मच्छी व्यावसायिक यांच्या 2 मच्छीमार व्यवसायांमध्ये या ठिकाणी दोघांच्यामध्ये भांडणं लावून सरकार नामानिराळं झालेलं आहे। ताडीमाडीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्यावर सरकारनं 1000 झाडाच्या मागेच आम्ही ताडीमाडीचं लायसन देणार म्हणून त्यांच्या व्यवसायावर या ठिकाणी गदा आणलेली आहे। पर्यटनाच्या दृष्टीनं कोणतीही हालचाल नाही। दुसरी गोष्ट
रस्ता जो 4 पदरीकरणाचा होणार होता 2014 साली त्याच्या काही पुलांचं भूमिपूजन झालं 2014 साली. अद्यापपर्यंत एकही पूल पूर्ण झालेला नाही. एकही पूल सिंधुदुर्गापासून पनवेलपर्यंत. आणि 2018ला रस्त्याचं 4 लेनचं म्हणजे चौपदरीकरणाचं काम पूर्ण होणार अशा पद्धतीनं सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली होती. परंतु 1 इंच देखील काम सुरू झालेलं नाही. 1 इंच देखील काम सुरू झालेलं नाही. त्या ठिकाणी रेल्वे चिपळूण ते कराड रेल्वे मार्ग जो आहे तो मार्ग आमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झाला. अद्यापपर्यंत त्या कामाला सुरुवात नाही, सर्वेला सुरुवात नाही. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचं त्यावेळेला मंजुरी आमच्याच कारकिर्दीमध्ये मिळाली. अद्यापपर्यंत कामाला सुरुवात नाही, सर्वेक्षण देखील सुरुवात नाही. अशी एक नाही हजारो उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतराव गीते हे पंतप्रधानांचा मेक इन इंडिया हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. मेक इन इंडिया. परंतु आज 3 वर्ष ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत. त्यांनी अनेक कारखाने आणण्याच्या घोषणा केल्या, परंतु एकही कारखाना इथं येऊ शकलेला नाही. एकही कारखाना. यांना काहीही विकास कामं कशी करायची, प्रशासन कशा पद्धतीनं राबवायचं आणि विकास करून आपल्या भागाचं या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं नावलौकिक वाढवायचा याचं काहीही देणं घेणं या मंडळींना नाही. आणि दुर्दैवानं इतकं न करून सुद्धा त्यांना सगळ्या निवडणुकांमध्ये यश मोठ्या प्रमाणामध्ये मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळतंय. त्यामुळं विकास कामं करून आपल्याला लोकमत मिळवण्याची गरज नाही, तर विकास कामं न करताच लोकमत आपल्याला मिळतंय अशा पद्धतीची भावना यांच्या जागी निर्माण झाली की काय अशी शंका वाटते. अशा पद्धतीनं हा कारभार सुरू आहे.